पुणे शहरात आज एका भव्य मोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे आणि त्यामुळेच पुण्यातील मध्यवस्तीमध्ये जर तुम्ही फिरणार असाल किंवा काही कामासाठी बाहेर पडणार असाल तर काही रस्ते बंद केले जाणार आहेत आणि पर्यायी रस्ते हे खुले असणार आहेत। याच पार्श्वभूमीवर आता आपण पुण्यातील लाल महाल चौक जो आहे तिथे आहोत आणि इथले रस्ते सुद्धा काही वेळानंतर बंद केले जाणार आहेत। तर नेमके कुठले कुठले रस्ते बंद असणार आहेत आणि पुणेकरांची गैरसोय होऊ नये यासाठी कोणकोणते पर्यायी मार्ग सुरू असणार आहेत या सगळ्याबाबतची माहिती देणार आहे। आज म्हणजे 23 जुलै रोजी शहरात या मोर्चा जो आहे तर त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा मोर्चा लाल महाल पासून सुरू होणार असून दारूवाला पूल, नरपतगिरी चौक आणि बोलाई माता मार्गे ससून रुग्णालयाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इकडे या मोर्चाची सांगता होणार आहे। हा संपूर्ण मोर्चा थेट शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणार असल्यामुळे जो गणेश रोड आहे, केळकर रोड आहे, त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज रस्ता असेल, नेहरू रोड असेल, या मुख्य रस्त्यांवर आंदोलकांची मोठी गर्दी असणार आहे। साहजिकच जर तुम्ही या रस्त्यांवरून गाडी घेऊन गेलात तर तुम्हाला तासनतास अडकून पडण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणूनच पुण्यातील वाहतूक पोलिसांकडून आता दुपारी 12 वाजल्यापासून किंवा जसजसे हे मोर्चातील लोक इथे येतील तर त्यानुसार हे सगळे रस्ते जे आहेत तर ते बंद केले जातील आणि वाहतुकीचे मार्ग जे आहेत तर त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो। आता मुख्य प्रश्न असा आहे की हे जर रस्ते बंद असतील तर जायचं कुठून? तर पोलिसांनी यासाठी काही पर्यायी मार्ग तयार केलेले आहेत। जर तुम्ही लक्ष्मी रोडवरून जाणार असाल तर दारूवाला पूल ते डुला मारुती चौक हा रस्ता वापरा आणि त्यासोबतच गणेश रोडवरून जाणाऱ्यांनी लाल महाल किंवा फडके हौद मार्गे सूर्या हॉस्पिटलकडे जायचं आहे। यासोबतच 15 ऑगस्ट चौक आहे तर तिकडे वळता येणार आहे। केळकर रोडने प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी ABC चौक ते फुटका बुरुज जो आहे तर त्या मार्गावरून जाता येणार आहे, तो मार्ग खुला असणार आहे। त्यासोबतच छत्रपती शिवाजी रोडवरून प्रवास टाळावा आणि त्याऐवजी जंगली महाराज रस्ता त्यातून तिकडनं नदीपात्र आणि टिळक रोडचा वापर करावा अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। तसंच नेहरू रोडवरून जे वाहनांना बॅनर्जी चौक ते नेहरू मेमोरियल चौक या मार्गाने जावं लागणार आहे। थोडक्यात आजच्या दिवशी जे पेठ भागातले मुख्य रस्ते आहेत तर ते टाळलेलेच खरं तर बरे ठरणार आहेत। आत्ता सुद्धा आपण बघितली तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची व्हॅन असेल, त्यासोबतच आपण बघितलं तर ही जी सर्व्हिलन्स व्हॅन आहे तर ही सगळे यांची हे जे आहे तर ते इथे आणण्यात आलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी ही सगळी पूर्वतयारी आहे तर ती या सगळ्या भागामध्ये केलेली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बरेच डाव्या विचारसरणीचे जे संस्था आहेत तर त्या संघटना आहेत तर त्या एकत्र येणार आहेत आणि त्यांच्याकडून हा मोर्चा काढला जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्यासोबतच शिक्षण मंत्री असतील, यांचा राजीनामा व्हावा यासाठी या मोर्चाच्या माध्यमातून मागणी केली जाणार आहे आणि हा मोर्चा पुण्यातील या काही रस्त्यांवरून निघणार असल्यामुळे हे सगळे रस्ते जे आहेत तर ते वाहतुकीसाठी काही काळ बंद राहणार आहेत। त्यामुळे जर बाहेर पडणार असाल तर कुठले रस्ते नेमके सुरू आहेत, कुठले बंद आहेत या सगळ्याची माहिती घेऊनच बाहेर पडा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।